मोठी मेजॉरिटी असताना देखील कुठेही अधिवेशनाचा वेळ कमी न करता मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये चर्चेच्या द्वारे विविध विषय सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला। खरं म्हणजे रोज 6 तास काम करणं अपेक्षित आहे, पण सरासरी रोज 9.5 तास हे काम विधानसभेने केलेलं आहे आणि विधान परिषदेने जास्त काम केलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या अशा या चर्चा झालेल्या आहेत। एकूण आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहांनी मिळून 12 कायदे यावेळी मंजूर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये माथाडीच्या कायद्यामध्ये सकारात्मक सुधारणा ही आपण केलेली आहे, ज्यामुळे माथाडींवरही अन्याय होणार नाही, पण फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग हे पूर्णपणे बंद करता येईल अशा प्रकारची ही सुधारणा त्या ठिकाणी केली आहे। या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे जे बिल आहेत ते आपण पास केले आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक जे बिल आहे ते महत्त्वाचं एक बिल आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की विनियोजन विधेयक जे आपल्याला अधिकारिता देतं बजेट खर्च करण्याची, ते देखील आपण या ठिकाणी पास केलेलं आहे। मी माननीय अर्थमंत्री महोदयांचंही अभिनंदन करतो की त्यांनी 5 सूत्रांवर आधारित असा एक अर्थसंकल्प मांडला, ज्यात शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे। महिला दिनाच्या निमित्त एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली। संविधानाच्या संदर्भात एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली आणि विशेषतः वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी असतील, प्रश्न असतील, विविध आयुधांच्या माध्यमातून चर्चा करून जे काही राज्यासमोरचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला। कुठेही चर्चेतनं पळ काढला नाही, चर्चेला बगल दिली नाही, तर भरपूर अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी केल्या। मला असं वाटतं सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्या आपण तुम्हाला लेखी स्वरूपातच देऊन टाकू। पण मी एवढंच सांगेन की मंत्र्यांनी देखील या संपूर्ण अधिवेशनामध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे। याचं कारण दोन्ही सभागृह सकाळी 9 वाजता चालू व्हायची, 9:45ला चालू व्हायची। एकेका दिवशी 15-15 लक्षवेधी असायच्या। फक्त एकच दिवस असा झाला की ज्या दिवशी मंत्री उशिरा पोचल्यामुळे 20 मिनिटाचा वेळ वाया गेला, पण अदरवाईज नीट सगळीकडे मंत्री उपस्थित होते। मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारची उत्तरं दिली। एकूणच विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी विरोधी पक्षाला पूर्ण वाव त्या ठिकाणी आम्ही दिला। त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक अशा प्रकारचे धोरण असलेला अर्थसंकल्प पास केल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल। आणि म्हणून मी या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे, सर्व मंत्र्यांचे, सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचे, विधानमंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अर्थातच माध्यमांचे देखील मनापासून आभार मानतो। सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत। मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या बाबतीत, कामकाजा बाबतीत माहिती दिली आहे। ते महायुती सरकारचं दुसऱ्या इनिंग मधलं ते पहिलंच बजेट सेशन आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील
मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वित्तमंत्र्यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्पही सादर केला. त्यावेळी आपल्या चर्चाही झाली. सर्व योजना, विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना सगळ्या सुरू ठेवून कुठेही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही. नियमांचं पालन काटेकोर केलं आम्ही. जीडीपीच्या 25%च्या आतमध्ये 18.35 आपण 17.5% आम्ही जे कर्ज आहे त्याच्यामध्ये आहोत. FRBMच्या 3% आत आहोत. 2.76 असेल. म्हणजे जे काही विरोधकांना चिंता होती की काय होणार टीका करत होते की आता सगळ्या योजना बंद होणार, सगळं बंद होणार, विकास प्रकल्प बंद होणार, पगार कसा देणार सगळं. परंतु आज सविस्तरपणे मी अंतिम आठवड्यामध्ये देखील त्याला उत्तर दिलं. मुख्यमंत्री महोदयांनी देखील राज्याची आर्थिक परिस्थिती आणि जे काही विकासाचा वेग आहे त्या बाबतीमध्ये आम्ही अंतिम आठवड्याला उत्तर देताना दिलेलं आहे. खरं म्हणजे या अधिवेशनामध्ये संविधानावर देखील चर्चा झाली, अनेक विषयांवर चर्चा झाली. आता किती 12 विधेयक वगैरे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात उत्तर दिलंय, म्हणजे तुम्हाला सांगितलंय. खरं म्हणजे महायुती सरकारची देखील ही इनिंग आमची धडाक्यात सुरू झालेली. 2.5 वर्षाचे आम्ही ज्या वेगाने काम केलं आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेताना ते सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलं. मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी सगळेच. आणि त्याची प्रचिती देखील त्याचा परिपाक फलश्रुती आम्हाला महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मिळाली. आणि आम्ही जी आमची टीम आहे हे उत्तम आमच्या टीमचं स्पिरिट आहे आणि काम त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. कुठेही कशामध्येही म्हणजे कुठलाही विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे आपण पाहतोय की 100 दिवसाचा जो काही मुख्यमंत्री महोदयांचा एक त्यांची संकल्पना होती त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आम्ही किंबहुना ज्या 7 कलमी कार्यक्रमाला आम्ही प्राधान्य दिलं त्याच्यात देखील सगळ्याच विभागाने चांगलं काम केलेलं आहे. आणि कल करे सो आज कर, आज करे सो अब कर असं म्हणून आम्ही ज्या धडाक्याने पुढं जातोय आणि खऱ्या अर्थाने जे नवीन प्रकल्प आहेत ते देखील वॉर रूम मध्ये घेऊन त्याला आम्ही गती देतोय. उद्योग येत आहेत त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दावोसला आम्ही गेलो. त्यावेळेस देखील जी काही परदेशी गुंतवणूक आहे, उद्योजक आहेत, मोठ्या प्रमाणावर 7-8 लाख कोटीचे MOU झाले. त्याचंही आम्ही एक्झिक्युशन जे आहे कन्व्हर्जन 70-80%. आता देवेंद्रजी आणि आमचे उद्योग मंत्री गेले 15 लाख कोटीचं MOU केले. आणि त्याचं पुढचं जे काही जागेचं अलॉटमेंट असेल, परवानगी असतील ते देण्याचं काम सुरू झालं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास आपल्या सरकारवर आहे आणि हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्याच्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. त्या डिटेलमध्ये मी जात नाही. परंतु आता महाराष्ट्र आपला जो आहे तो स्टार्टअप मध्ये पहिला नंबर आहे, FDA मध्ये पहिला नंबर आहे, GDP मध्ये पहिला नंबर आहे. आणि कर्ज वगैरे जे काही आहे ते इतर राज्यापेक्षा देखील आपलं कमी आहे. त्याचं अर्थसंकल्पाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये मी उत्तर देताना दिलं, देवेंद्रजींनी देखील दिलं. आणि म्हणून आमच्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काम हमारा है. जिसने रीजन दिया उसका जनता ने सीजन खत्म कर दिया. इसलिए आणि म्हणून असंच काम आम्ही चालू ठेवणार. बिलकुल वेगळं आहे. आणि 5 वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही 2020 प्रमाणेच काम करणार. हे अगदी आपल्याला सांगतो. कुठेही विकासाचा वेग कमी पडणार नाही. आणि मग मला वाटतं जास्त काही मी बोलत नाही. परंतु विरोधक
कमी संख्येने असले तरी सुद्धा त्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना कमी लेखत नाही, त्यांना अंडर एस्टिमेट आम्ही करत नाही. पण आमची भावना आणि भूमिका अशी होती की त्यांनी सभागृहात येऊन सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती. शेतकऱ्यांचे विषय असतील, इतर जे काही ज्वलंत विषय आहेत त्या बाबतीमध्ये सभागृहात येऊन चर्चा करायला आणि त्याला उत्तर द्यायला आमचं सरकार तयार होतं. परंतु त्यांनी पाहिल्यावर ते सगळं आंदोलन करण्यामध्ये धन्यता मांडली. काही जण 30 आरोपाची टेप वाचून विधान भवनाच्या स्टेपवरूनच घुमजाव करत होते. त्यामुळे टेप जुनीच आहे ती, सही करून घ्या. आता काय म्हणतो त्याला आपण, आपलं खतरे में संविधान खतरे में म्हणणारे संविधानावर सभागृहात येऊन बोललेच नाही. ही मोठं शोकांतिक आहे आणि त्यामुळे दुर्दैव आहे. तर बाबासाहेबांचं जे संविधान आहे, लोकशाही त्यांना कोणाला मान्य नाही का, असे एक प्रश्न या ठिकाणी मी आतमध्ये सभागृहात बोललोय. पण ते ठीक आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार काम करते. आता घटनाबाह्य सरकार नाही आहे, 235चं सरकार आहे. आणि आम्ही जे बोललो होतो मी पहिल्या भाषणात, तुम्हाला आठवत असेल, माझ्या बाजूला देवेंद्रजी बसले होते. बोलले आम्ही असं काम करू की आम्ही दोघं मिळून 200 पार करू. आता 200 पार करून 235 वर गेलो. आता तरी त्यांनी डोळे उघडायला पाहिजे आणि सरकारकडून काम करून घेतली पाहिजे. जनतेची, सर्वसामान्य सांगितलं 2020 करतोय. आणि दुसरी गोष्ट, प्रिंटिंग मिस्टेक सांगणारं आमचं सरकार नाही. जे काही लोक म्हणाले की तुम्ही आश्वासनं दिली कधी पाळणार, आम्ही जाहीरनामा किती 5 वर्षाचा असतो. आम्ही कुठलंही आश्वासन जे आहे टाळणार नाही, आम्ही ते आश्वासन पाळणार. कारण देवेंद्रजी, मी, अजितदादा हे शब्द दिला की आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत, म्हणून तो इतिहास घडला. त्यामुळे माध्यमाला घेत म्हणतात एक तुमच्या देहाचा असला की नाराज होईल, तुम्ही काही थोडासा नाही केला. कुठला नाराज कोण आहे? नाराज नाही ना. अरे बाबा, दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना, सांगून गेले. आणि तुम्ही तो असं करता जसं मी गावी गेलो की नाराज, दिल्लीला गेलो की नाराज, आणि गंभीर झालो की गंभीर झाला. काय करायचं? तुम्हाला सांगतो, आम्ही काही नाराज वगैरे नाही. कोणी किती प्रयत्न केला, विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले की काहीतरी होईल, काही होणार नाही. लोक कल्याणकारी विकासाची कामच आम्ही करणार. त्यामुळे जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिल्यापासून पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्ष, सत्तारूढ पक्षातून विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते, विरोधी पक्षातला सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते. नाही पण सवय, एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्याने चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवत होतो ना, किंवा तुमचं भाषण ठरवलं. बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच, तो अधिकार अध्यक्षांचाच आहे. तुम्ही सांगितलं शेकापचे फक्त 6 आमदार असताना ही काँग्रेस माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. प्रश्न हा अध्यक्षांना विचारला पाहिजे. अध्यक्ष इंडिपेंडेंट आहे, अध्यक्षांवर सरकारचा कुठलाही दबाव नाही. त्याची पुस्तिका काढून मागायला सांगितलं आणि त्याच्यावर त्यांची पंचायत नाही काही पंचायत बोलले
त्याकरता हे सांगितलं की त्यातला राजकीय भाग काढून टाका, म्हणजे जो त्यांना अडचणीचा आहे तो काढून टाका आणि बाकी भाग ठेवा. गमतीने बोललो, बाकी उद्याही अध्यक्ष यांना आमची तयारी. पूरा अधिवेशन सिर्फ कब्र से लेकर कांगड़ा तक ही रह गया और जानबूझ के डाइवर्ट करने के लिए इस तरीके के मुद्दे लाए गए सरकार की तरफ से. देखिए, रोज 6 घंटा काम करना चाहिए, रोज 9 घंटा काम किया. इतनी सारी चर्चाएं की, किसानों पर चर्चा हुई, कामगारों पर चर्चा हुई, माथाड़ी का बिल हुआ, बजट पर चर्चा हुई. अब उनके दिमाग में कब्र और कामरा ही होगा, तो हम क्या कर सकते? उनके दिमाग में उतना ही जाता है, उनको उतना ही दिखता है. हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा 13 करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के, इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए. लक्षवेधीची वाढती आहे, तर पुढच्या ज्या घटनेची बैठक असेल किंवा बैठक असेल याच्यावर चर्चा करून काही याच्यामध्ये लक्षवेधी वाढल्या तरी हरकत नाही आहे. फक्त आम्ही अध्यक्षालाही विनंती केली आणि पुन्हा एकदा करणार आहोत अध्यक्ष आणि सभापतींना की निकषात बसणाऱ्याच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजे, निकषाच्या बाहेरच्या येऊ नयेत. केला की अशा पद्धतीने त्या लक्षवेधी जात आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या असं रेकॉर्डवर ते आज बोलले, त्याबद्दल नेमकं नाही, मला असं वाटतं की बिना पुराव्याचं असं बोलणं योग्य नाही आहे. पण हे देखील खरं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला कुठलंही उलटसुलट काम होऊ नये असं वाटत असेल तर निकषातल्याच लक्षवेधी जर घेतल्या, आमदार जाऊन खूप आग्रह करतात आमचे अध्यक्षांना नाही जात होतो, त्यांना ठरवं लागतात. पण एकदा सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की निकषाच्या बाहेर काम जायचं नाही, तर मला असं वाटतं की कुठलीही गडबड मला होऊ शकते. असं नाही आहे, लक्षवेधीवर ज्या चर्चा झाल्या त्या ऍडिशनल टाइम मध्ये झालेल्या. तुम्ही जर मॅक्सिमम नाही असं नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम या ऍडिशनल ज्या सकाळी विशेष सत्र आहे त्या सत्रात ठेवल्या, दुपारी पण ज्या केल्या त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा पाळत 1 किंवा 2 प्रश्न. आता काय नवीन सदस्य आहेत, पहिलं अधिवेशन आहे, सदस्यांची अपेक्षा असते की आमच्या मतदारसंघात काही ना काही आम्हाला मांडता आलं पाहिजे, त्याकरता त्यांनी अकोमोडेट केलं पाहिजे. याचा अर्थ कायद्यांची चर्चा थोडी करटेल केली, सगळे कायदे चर्चेने पास झाले, बिना चर्चेला कुठला कायदा आला सांगा. सगळ्या प्रस्ताव पहिल्या आठवड्यापासून ते सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल नाही. याचं प्रमुख कारण काय आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे, खातेवार चर्चा होती. त्यामुळे ती खातेवार चर्चा 44 संध्याकाळपर्यंत आणि चर्चेचे दिवस फिक्स्ड आहेत. मंगळवारचा सत्तारूढ पक्षाचा, गुरुवारचा विरोधी पक्षाचा, त्याच मंगळवारी खातेदार न्याय चर्चा असते. आता या चर्चेपेक्षा खातेनिहाय चर्चेला प्रेसिडेन्स आहे. ती रात्री 10 वाजेपर्यंत चालली तर ही चर्चा बाजूला. आता तुम्ही सगळे लोक 25-25 वर्षे कव्हर करताय. प्रत्येक बजेट अधिवेशनात हेच होतं, ज्या दिवशी चर्चा असते मंगळवारी किंवा गुरुवारी जर खातेनिहाय चर्चा आणि मागण्यांची किंवा पुरवणी मागण्यांची, तर त्या दिवशी कधीच ती चर्चा होऊ शकत नाही. ती पहिलं फोन शेवटीच होते. मुंडे का इस्तीफा हुआ है, क्या हम तो आरोपी बनाएंगे? एक तरफ तो आप उद्योग आएंगे इतनी मेहनत करते हैं, ऐसे आपका गवर्नमेंट पर काम नरम क्यों नहीं? इसके बारे में बहुत स्पष्ट शब्दों में कहा है और नरम गरम रहने का सवाल ही नहीं है. ना हम नरम है ना गरम है, हम कानून से चलते हैं. जो कानून में वो करते, जो कानून में था वो किया है. ओनली नो रिझन ओनली विजन. बघा आम्हाला सांगतो, आम्ही बोलतो ते करून दाखवतो. जसं 100 दिवसाचा मुख्यमंत्री मोदयांनी संकल्पना मांडली, तर या अधिवेशन काळात आम्ही बघा 50 शहरांचे डीपी फायनल करून टाकले. विकास आराखडे 50 शहरांचे डीपी तुम्हाला देईल.
आणि त्याचबरोबर जे नव्या मुंबईचा 12.5% जो भूखंडावरचा प्रकल्पग्रस्तांचा विषय होता, त्यांना FSI आणि उंची वाढवण्याचा, तो आम्ही निर्णय घेऊन टाकला. मुंबईतल्या जुन्या आयकॉनिक इमारती आहेत त्या विकसित करण्याचं धोरण बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होतं, त्याचा आम्ही निर्णय घेतला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरपोर्ट ठाणे झोन मध्ये ज्या इमारती रिडेव्हलपमेंटला राहिलेल्या आहेत तोही आम्ही निर्णय घेतला. म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन साठी सांगतो तुम्हाला. आणि मुख्याधिकारी संवर्गातील 105 मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नती पण करून टाकली. आणि बाकी इतर जे 7 कर्मी आपले हे आहे जे 100 दिवसाचं, त्याच्यामध्ये लोकांना त्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील, जिल्हास्तरीय अधिकारी असतील, ते भेटण्याचं काम, त्यांना न्याय देण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जात पडताळणीचं हे ऑनलाईन करून टाकलं. आणि ताबडतोब घर बसल्या आणि अशा सगळ्या योजना ज्या आहेत तुम्ही केलं ना जिवंत कामगार ऑन दी स्पॉट प्रश्नोत्तर होत असताना, लक्षणी चालू असताना, पुरवणी मागण्यावरती चर्चा चालू असताना किंवा एकंदरीत चर्चा चालू असताना सदस्य उठतात, सगळ्यांपर्यंत जातात आणि हे जाताना अनेक बोलतात, सदस्यांना क्रॉस करतात, मंत्री वेळेमध्ये जातात, मंत्री सदस्यांना क्रॉस करतात, असे अनेक प्रकार बघायला मिळाले. हे अतिशय चुकीचं आहे. शिस्त पाळली गेली पाहिजे. मला स्वतः फार त्रास होतो, यांनाही होतो. आम्ही बसले असतो तिथे भाषण करायचं असतं आणि इतके सदस्य येऊन तिथे सह्या घेतात तर मग याच्यावर निर्बंध आला पाहिजे. मला अगदी मान्य आहे की चुकीचं आहे.